आज आपण सर्वजणांनी जर त्या ठिकाणी जाऊन जर पाहिलं शेतकऱ्यांच्या वरती ह्या प्रशासनाने काय अन्याय केलाय तो आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दिसून येईल। ज्या वेळेला आम्ही प्रांत नवले साहेबांशी बोललो, त्यांनी यांना आश्वासन दिलं, त्या ठिकाणी मी मध्यस्थी केली आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की तुमच्या घराचा मोबदला दिल्याशिवाय आम्ही घर पाडणार नाही। आम्ही वेळोवेळी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु या अधिकाऱ्यांनी सुपारी घेतल्यासारखी परिस्थिती होती। त्यांनी स्वतःचे फोन बंद ठेवले आणि स्वतः रजेवरती गेले। आपण अशी अमानुषपणे शेतकऱ्यांच्या वरती जर अन्याय करणार असेल तर या मुळशीतला तरुण शेतकरी या ठिकाणी तो अन्याय सहन करणार नाही, याची कृपया सर्वांनी या प्रशासनाने नोंद घ्यावी। विलासराव शिंदे असतील, त्यांचे वडील रामचंद्र शिंदे, आज त्यांचं 95 वय आहे। याही वयामध्ये आज त्यांचा प्रपंच सर्व उघड्यावरती आहे। त्यांची नुकसान भरपाई आपल्याला प्रशासनाला ही नुकसान भरपाई द्यावा लागेल। त्याचबरोबर वन विभागाने कुठलीही परवानगी न देता आंब्याची झाडे या ठिकाणी, इतर काही झाडं होती ती सगळी झाडे या ठिकाणी उद्ध्वस्त केलेली आहेत। याची सर्वांची चौकशी करून जे अधिकारी याला दोषी असतील आणि MSRDCचे अभियंता बोयटे साहेब, या बोयटे साहेबांनी सुद्धा अन्यायकारक या ठिकाणी येऊन या ठिकाणी शेतकरी विनंती करत होते, आम्हाला 2 दिवस द्या, 2 दिवस द्या। 2 दिवसाची विनंती एवढी काय काही झालेली होती? एवढी कुठली सुपारी तुम्ही घेतलेली होती या ठेकेदाराची? ही सुपारी घेऊन तुम्ही केलेलं काम आहे, या कामाचा आम्ही जाहीर निषेध करतो।